रामकृष्ण आणि संतांचे अभंग या सदरामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विरहिणी या सदरामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या या समाधी उत्सवानिमित्त हा कार्यक्रम चालू आहे आणि याच्यामध्येच माऊलींच्या विरह भाव आपण त्यांच्या अभंगामधून मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. आजीवरी होते मी मोकाट, आजीवरी होते मी मोकाट, तव डोळे फुकट मोडा तुम्ही, तव डोळे फुकट मोडा तुम्ही, समर्थाचे अंगी पडिले अवचिती, समर्थाचे अंगी पडले अवचिती, आजीवरी होते मी मोकाट, आजीवरी होते मी मोकाट, तव डोळे फुकट मोडा तुम्ही, तव डोळे फुकट मोडा तुम्ही, समर्थाचे अंगी पडले अवचिती, समर्थाचे अंगी पडिले अवचिती, तुम्हा ऐसे किती, तुम्हा ऐसे किती चाळविले, तुम्हा ऐसे किती चाळविले, समर्थाचे अंगी पडिले अवचिती, समर्थाचे अंगी पडिले अवचिती, बाप रखुमा देवीवरू, बाप रखुमा देवीवराची घरवात झाले, बाप रखुमा देवीवराची घरवात झाले, जन्मवरी एकांत करुणी ठेले, जन्मवरी एकांत करुणी ठेले, समर्थाचे अंगी पडिले अवचिती, समर्थाचे अंगी पडिले अवचिती. माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि महाराजांच्या विरह या भावामध्ये महाराज परत एक अभंगामध्ये अतिशय सुंदर सांगतायत. आजीवरी होते मी मोकाट, मी मोकाट होते, माझ्यावरती कोणाचाही अंकुश नव्हता पण आधारही नव्हता, अंकुश नव्हता पण आधारही नव्हता, अशी मी मोकाट, कोणी दम द्यायला कोणी नाही, अगं चुकलंय का, अगं बरोबर आहे का, तू माझी आहे, ये बस, न आधार होता न कोणाचा अंकुश होता, अशी मी मोकाट. पण काय झालं, असा समर्थ भेटला सखा. आतापर्यंत तुम्ही सर्व म्हणत होते काय ही मोकाट कार्टी रस्त्याने फिरतायत, पण समर्थ एका स्त्रीला समर्थ नवरा मिळावा, पती मिळावा, एका समर्थ मित्र मिळावा, एक समर्थ सखा मिळावा, आणि ही प्रतीती महाराज आपल्या अभंगातून सांगतायत. आणि असा मिळाल्यावर तुम्ही कितीही डोळे मोडले, कितीही नाकं मुरडली तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. त्या देवत्व जेव्हा विशेषत्वाने तुमच्यामधून प्रगट होऊ लागतं तेव्हा अनेक लोक तुम्हाला तुमचं नाकं मोडतील, डोळे मुरडतील, तुमच्याकडे बघण्याची त्यांची दृष्टी जोपर्यंत कधी बदलेल तेव्हा जेव्हा
त्यांच्यामध्ये तो भाव प्रगट होईल. तोपर्यंत ते तुम्हाला डोळे मोडणार तुमच्याबद्दल. जाऊन द्या, जास्त बोलायचं याच्यामध्ये. महाराज म्हणतायत, आजीवरी होते मी मोकाट, परी तव डोळे फुकट मोडा तुम्ही, काद समर्थाचे अंगी पडले अवचित्ती, तुम्हा ऐसे किती चाळ. आता तुमच्यासारख्यांना कोण विचारते, तुमच्यासारखे आगे असे किती माझ्या मागे पुढे होतील. समर्थ मित्र मिळावा. महाराज आमच्या सुंदर सांगतात याची कथा. एक गरीबाची पोरगी अनाथ, दिवसभर शेतात काम करावं, कधी गावभर हुंदडत फिरावं. लोक म्हणायची या पोरीला कोणीच नाही, नाही हिच्या कोणी अंकुश ठेवणार आहे, नाही हिला कोणी आपलं म्हणणार आहे. मोकाट पोरगी, हिला कसं व्हायचं यायचं. रंगाने सावळी होती, पण रूपाने देखणी होती. आणि त्या गावातला एक दिवस त्या इनामदार, त्या गावचा राजा, गाव वेशीतून जात असताना तिच्या त्या मुलीकडे त्याची नजर पडली आणि त्याला विशेष वाटलं की हीच आपल्या जीवनाची साथीदारी अशी असावी. राजाचं प्रेम जडलं आणि काही दिवसांनी त्या मुलीचं लग्न त्या राजाबरोबर झालं. ज्या मुलीला येता जाता लोक खोचक बोलत होते, शब्दांनी बोलत होते, ती मुलगी आज राजाच्या बरोबर बसून रथामधून त्याच गावामधून मिरवत होते. तेव्हा ती म्हणत असेल, तव डोळे फुकट मोडा तुम्ही, समर्थाचे अंगी पडले अवचित्ती, तुम्हा ऐसे किती चाळविले. बाप रखुमा देवराची घरवात झाले, जन्मभरी एकांत करून ठेवले. घरवात महाराज सांगत असतात, दिवा वेगळा आणि घरवात वेगळी. घरात कोणी नसेल किंवा असेल तरीही तो दिवा कायम चालू असतो, नित्य चालू राहतो, ती घरवात. आताच्या काळामध्ये मुंबईचे लोक किती कुठे बाहेर गेले तर घरामध्ये एक डीम लाईट असे म्हणतात ना, 0 बल्ब कंटिन्यू चालू ठेवतात. तो देवघरात असेल किंवा हॉलमध्ये असेल. त्यामागचा उद्देश काय? माणसं जरी त्या घरात नसली तरी त्या घरामध्ये जे देवत्व आहे, त्या घरामध्ये जो जीवित्व आहे, त्याच्या ठिकाणी प्रकाशमय व्हावं, प्रकाश कायम तिथे चालू राहावा. म्हणून घरवात उद्देश बघा. घरवात याचा अर्थ मग आम्ही सांगतोय तसे घरवात, ठाण दिवा त्याला म्हणायचे, ती कायम चालू राहायची घरामध्ये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की बाप रखुमा देवराची घरवात झाले, जन्मवरी एकांत करुणी ठेले. ती एकांतात ती घरवात चालू असते. तसं मी त्या घरची घरवात होईल. बघा किती सरळ सोपा उद्देश महाराजांचा. पण त्या सख्याचं प्रेम भोगण्याकरता आतुरतेने त्याच्या घरी पडून जाईल. ह्या बंधाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. रामकृष्ण.